आजच्या दिवसात ना एक खूप खास गोष्ट घडली आहे जी प्रत्येकाला लहानपणीच्या आठवणीत घेऊन जाईल. नमस्कार, मी रोहिणी तुमचं स्वागत करते आजच्या नवीन सीझन मधल्या व्लॉग नंबर 3 मध्ये. तर आजच्या सकाळच्या डब्याला मी केली होती पालकची सुकी भाजी आणि गाजर पण दिला होता सोबत सॅलड म्हणून, कारण की सध्या ना शॉर्ट ब्रेक नाहीये होते आराध्याचा, त्याच्यामुळे मी फक्त पोळी भाजी दिली होती. झालं होतं, डबा दिला होता, सगळ्यांचा नाश्ताही झालेला होता. आता घर आवरायला सुरुवात केलं की घरात प्रत्येक वेळी जेव्हा आवरतो ना आपण तेव्हा एकच प्रश्न पडतो की एवढा कसा काय पसारा होतो. पण ज्यांच्या घरात मुलं आहेत ना लहान, त्यांना माहितीये की कशा पद्धतीने कुठून कसा काय काय पसारा होतो. ते मुलं शाळेत गेली ना की असं वाटतं की हा आता थोडा वेळ ना शांत बसूयात, पण हा ना पसारा आपल्याकडे बघून बोलत असतो की माझ्याकडे बघ जरा. घर आवरणं म्हणजे जिमला जाण्यापेक्षा कमी नाही बरं. इकडून तिकडे फेऱ्या मारून मारून ना अगदी जीवावर येतं सगळा पसारा आवरता. आणि कितीही आवर केली तरी पण एखादा कोपरा म्हणतोच, बाई मी राहिलोय बरं का, माझ्याकडे बघ बरं का. आणि हे प्रत्येक बाईच्या बाबतीत होतं बरं का. जेव्हा मुलं घरात नसतात ना तेव्हा इतकं छान करून ठेवते ती घर, पण जेव्हा मुलं घरात येतात की सगळी जो काही तिने आवरलेलं असतं ना ते अगदी 2 मिनिटात जिकडे तिकडे होऊन जातं. तसं माझ्या अजून श्रीषा घरातच आहे, तिच्या शाळेत नाहीये, पण माझ्या श्रीषापेक्षा ना माझा दादा म्हणजे आराध्य ना, माझा मोठा मुलगा खूप जास्त पसारा करतो आणि तो आवरत अजिबात नाही. तर घरातली सगळी कामं केली आणि नंतर मग आम्हाला जायचं होतं श्रीषाची बुक्स आणायला. आणि नंतर मग आम्ही स्कूलमध्ये गेलो, कारण की आता श्रीषाचं उशिरा ॲडमिशन झालं आहे. आता मी मेमध्ये घेतलं ॲडमिशन. आणि नंतर मग स्कूलला जाताना खूप जास्त गप्पा चालल्या होत्या तिच्या, की मी असा अभ्यास करेन, तसा अभ्यास करेन, हे करेन ते करेन. स्कूलमध्ये पोहोचलो आणि बुक्स बघून ना बाईला टेन्शन आलं. आल्या दादाला कधी दाखवते असं झालं. आणि मलाही ना अगदी लहानपणीची आठवण आली माहिती आहे की भावंडांमध्ये असतं ना असं की काहीतरी गोष्टी नवीन घेतली की आपण लगेच त्याला कधी दाखवेल, तिला कधी दाखवेल असं होतं. आणि तसंच तिचंही झालं आल्या की आल्यानंतर दुपारी झोपली होती दादा येईपर्यंत, पण आल्यानंतर उठल्या सांगून ठेवलेलं होतं की मीच दाखवणार आहे त्याला बुक्स वगैरे, तुम्ही कोणी दाखवायचे नाहीयेत. ते उठल्यानंतर मग तिने तिचे दाखवले, बुक्स दाखवले, ड्रेस वगैरे दाखवलं आणि सांगत होती की दादा आता मला तुझ्यापेक्षा मोठी बुक्स आहेत आणि मी आता छान अभ्यास करणारे वगैरे बघूयात. आता हे कितपत उतरतंय सत्यामध्ये. आणि पसारा तर करून ठेवला, दाखवलं वगैरे सगळं, पण आवरायचं कोण, ते आईच आवरणार ना. मग आता मी हे सगळं आवरून ठेवायला लागले. मी थोडीशी बडबड केली आधी, म्हटलं ते आवरून ठेवा वगैरे, पण तोपर्यंत खाली मुलांनी आवाज दिला खेळायला. आता म्हटले नवीन आहे तोपर्यंत म्हटलं चला जाऊ देत खेळायला, आपण आवरून ठेवूयात. कारण मलाही ना ते थोडेसे बाहेर गेले की मला 1-2 व्हिडिओ करायचे होते, तेही मला करून घ्यायचे होते, म्हणून मग हे. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट मला आज तुम्हाला जी सांगायची होती ती हीच होती की कुठलीही गोष्ट आणली की आधी दादाला कधी दाखवते, हेच श्रीषाच्या बाबतीत होतं. तर पुढे आहे दिवसाचा महत्त्वाचा भाग. दुपारी छान मस्त चहा वगैरे घेतला, छान फ्रेश झाले आणि आवरलं थोडंसं, कारण खूप जास्त गरमी होत होती. मला एक ड्रेसचा हॉल व्हिडिओ शूट करायचा होता, तर 30 सेकंदाचा ड्रेस हॉल दिसतोय बरं का, पण त्यामागे ना टेक्स केलेत खूप. आणि क्रिएटरला माहीत असतं प्रत्येकाला की आपण जेव्हा हे शूटिंग करतो त्यामध्ये आपल्याला किती ह्याच्यातून जावं लागतं. व्हिडिओमध्ये सगळं एफर्ट्स दिसतात, पण कॅमेरा सेट करणे, ड्रेस चेंज करणे आणि क्लिप्स घेणे ही वेगळीच स्टोरी असते. व्हिडिओ बघताना खरं तर सगळं खूप सोपं वाटतं, पण एखाद्या छोट्याशा रीलसाठी सुद्धा ना निदान क्लिप्स किती घ्याव्या लागतात हे क्रिएटर लोकांनाच माहिती असतं. की कधी कॅमेरा चा अँगल चुकतो, कधी लाइटिंग व्यवस्थित येत नाही, कधी ड्रेस दिसत नाही नीटनेटका, तर कधी काही अजून वेगळे प्रॉब्लेम होतात. तर हळूहळू सगळं जुळून येतं, तेव्हा कुठेतरी एक रील बनतो. दर मुलं रोजची कामं सांभाळून जेव्हा असा एखादा व्हिडिओ पूर्ण होतो ना तेव्हा एक वेगळं समाधान मिळतं. पण त्याच्यामध्ये वेळ खरंच खूप जातो. एखादा व्हिडिओ शूट करायचा असेल तर स्क्रिप्ट जर असेल तर अजून तर जास्तच जातो. तर आता बघूया, आता माझा हा ड्रेस हॉलचा व्हिडिओ मी पहिल्यांदाच केलेला आहे ट्राय, त्याच्यामुळे मला बहुतेक जास्त वेळ लागला असेल. तर ही स्टोरी तुम्हाला रिलेटेबल आहे का, किंवा थोडी पर्सनल आहे का, हे जे मी ब्लॉगमधून तुम्हाला काही गोष्टी सांगते किंवा बोलते तुमच्यासोबत, तर मला तुम्ही जर कनेक्ट होत असाल माझ्याशी तर मला नक्की कमेंट करून तसं सांगा. आणि आणखी कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील, विषय कुठले आवडतील तेही मला कमेंट करून सांगा. चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.